तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता दुपारची बरोबर वाजले 12. तर मी आणि आमची गावातले मित्र लग्नाला चाललो आहे. तर खरं म्हणजे जेव्हा आम्ही इथं होतो म्हणजे कोल्हापुरात म्हणजे कोणापासून पण गावात लग्न वगैरे असतील किंवा बाकीचे कार्यक्रम असेल तर आम्ही तिघजण सोबतच जायचं. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नाही येतो. घरचे पण घालायचे आणि आम्हाला पण आवड होती बाबा लग्नात जेवायची म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी बघण्याची. रत्नागिरीला गेल्यामुळं जवळजवळ मला ते शेवटच्या लग्नाला मी कधी गेलतो ओंकार पवार जे आमचे भाऊ होते आर्मीत त्यांच्या लग्नाला गेलो. त्यानंतर मी कोल्हापुरात लग्नालाच गेलो नाही. त्याचा पण ब्लॉग त्याची पण हळदीचा कार्यक्रम आम्ही शूट केला होता, तो पण तुम्ही चेक करा. पहिल्यांदा लग्नातील जेवण कोल्हापूरचं जेवणार आहे. मागल्या वेळी जेव्हा आम्ही इथं गेलो लग्नाला कोकणामध्ये तेव्हा कोकणाच्या लग्नाला जेवणाला सुद्धा वरण आणि भात आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या जेवण भारी होतं तिकडं पण आज इकडलं जेवण खूप भारी वाटणार आहे. खरं म्हणजे लग्नाच्या जेवणाला खूप मजा येते जेवायला आणि मित्रासोबत आहे त्यामुळे तर अजूनच जास्त मजा येणार. तर चला तू सिनियर गव्हर्नमेंट जॉब आहे तुमच्याकडे. गव्हर्नमेंट जॉब लर्निंग पिरियड आहे असलं काय नसते. पहिला नोकऱ्या काय गव्हर्नमेंट जॉब हलक्या आहे का केदार. विनायक द हेवी ड्रायव्हर हातातला ड्रायव्हर विनायक पाटील. लायसनची गरजच नाही. लायसन कोणी विचारतच नाही. भावना बघितलं बोलो जुबा केसरी नाही. पुढल्या लग्नाला जायचं आपल्याला. फायनली आपण पोहोचलोय सिद्धिविनायक मंगल कार्यालय. विनायक बघा पूर्ण नटून वगैरे आलाय आणि विनायकची गाडी नाही. खरं म्हणजे तिघांना ही गाडी इथं पण घेऊन आले हेच नशिबाचं हे आहे म्हणायचं की नाही रुपेश. चला गाडी आपली एकदम आहे. नाही विनायक ड्रायव्हर होता. गाडी कशी बी असू दे ड्रायव्हर. हा ड्रायव्हर महत्वाचा आहे. या ड्रायव्हरकडे लायसन नाही अजून. ये मॅनली नाही आहे यार. लायसन विचारणारच नाही त्याला बघून. याचं ड्रायव्हिंग स्किल बघून विचारणारच नाही. जास्त इम्पॉर्टन्स देते. आज जवळजवळ 3 ते 4 लग्न आहेत. खरं म्हणजे आपण म्हणतो विनायकचं बी लागलंच करून घेऊया. तर विनायक गव्हर्नमेंट सर्वट असून त्याचं लग्न होईना झाले तर आमचं कुठं स्टुडंट आहे. आता स्टुडंट एखादी मुलगी गावली तर लागलेच करून टाकायचं आम्ही बघणार आहे. म्हणजे शुभकाम में देरी कैसे त्यावेळी विषय भारी आहे. खरं म्हणजे आमच्या बॅच मधल्या फक्त एकाच मुलग्याचं लग्न झालंय की नाही. विनायकचा खास दोस्त चुलत भाऊच आहे. विनायकला म्हणत होता वाज लागलंच काहीतरी बघ जरा जोडणं लागते काय. एका मांडवात रुपया दोघं पण होते बरोबर आहे का. जरा खर्च आमच्या दोघांपेक्षा हा सिनियर आहे. अजून याचं लग्न झालेलं आहे. तर आम्ही ठरवले ऑन द वे आहे आमचं. ऑन द वे बघ टप्प्यात आले की आम्ही पण करून टाकणार. आम्हाला तेवढं सांगा नाही तर मग जाणार की तुम्हाला रिसेप्शनला काय नजर फिरवली करायचं काय. रुपेश ज्यासाठी लग्नाला आला होता त्याचं पहिलं तरी कारण काय अजून कंप्लीट झालेलं नाही. जेवण तरी काय अजून आपल्याला मिळालं नाही. रुपेश ट्रेडर आहे हे बघू शकता. आता आमची सिक्रेट स्टार्टर क्यों नाही. तर बाकी ही सगळी जेवायला बसलेत ते आमच्या गल्लीतली म्हणजे पोवार गल्लीतलीच लोक आहेत. म्हणजे लोक म्हणजे मित्रच आहेत माझी आणि बाकी प्रत्येकजण ताव मारायला आहे. खरं तर जेवणच असं भारी बनवले की विषयच नाही. त्यामुळं सगळीजण कोण आता वेट करत नाही. खरं तर आमच्यासाठी थांबणार होती पण जेवण असं भारी होतं त्यामुळे त्यांना मोह आवरला नाही. त्यामुळे ती जेवायला बसलीत. पण आता आपण बसू. वाट बघावले यांची आणि काका परत भात घ्यायला. तर असं ते म्हणलं आता घ्या तुम्ही. अरे एक्साइटमेंट मतलब क्या. पिक्चर चालू करो बे. शॅम्पूचं पाणी होत आहे ना आपण काय बी लक्षात काय शॅम्पू आणि उजाला. भाई ऐसे लौंडे मर क्यों नहीं जाते. पहिलं लग्न करून कंप्लीट झाले नाही. कशाला त्याला तांदूळ विनायक तांदूळ घेऊन मारायला काय एवढं स्प्रे मारायला. मात्र आता आम्ही जेवताना डिस्कशन झाले विनायकची तारीख ठरवायची राहिली फक्त 2024 ला फिक्स आहे. फिक्स काय बी असू दे 100% का नाही विनायक. गुलाल फिक्स लागेल. 2026 ला फिक्स आपलं लग्न आहे. अरे 2024 पासून 24 का 26 एकदा आपली गाडी गो अगेन फॉर नेक्स्ट राईड नेक्स्ट मॅरेज. विनायक तिथं लग्नापर्यंत पोहोचला असं काहीतरी करा.
नाहीतर हेवी नव मध्ये आम्हाला काहीतरी करशील. विनायक तरी जेवलाय, पण आता विनायकच्या गाडीला पण जेवण घालायचं आपण. तर आता विनायक कितीचं पेट्रोल टाकतोय फक्त बघा. फक्त नोट कसली कुरकुरीत काढतोय ती फक्त बघा, आणि कितीची काढतोय बघा. 500 शिवाय विनायक पेट्रोलच टाकत नाही, लक्षात ठेव. 500 शिवाय ये एक जन्म के पेट्रोल टाकायला आणि किल्ली घेऊन यायला नाही, गावाची किल्ली घेऊन काढायला. विनायक ते विनायकच. ये भगवान क्या जुलुम है. त्यानंतर जेवण भारी होतं. पुरी फ्रुटकन जरा बसाई व्यवस्थित जरा प्रॉब्लेम झाला. मग खायलाच केलं का तरी बी तू. आता रुपेश आता दुसऱ्या जेवणात चाललाय. दुसऱ्या जेवणात आम्ही काय जेवणार नाही. विनायक आणि मी शाकाहारी. नॉनव्हेज असल्यामुळं रुपेशला जेवायला लागणारच आहे, पर्याय नाही. विनायक जरा केदारशी इन्स्पायर होऊन विनायक पण शाकाहारी झालाय. पण बघूया, मला वाटतं तिथं जेवाय बसेल तुझ्या संग. बसेल का नाही नाही वाटत नाही. आता तुमचं किती इम्पॅक्ट आहे ते यावरून कळेल त्यांना. तर फायनल आपण दुसरं पण लग्न करून आलं, पण इथली अक्षता अगोदर चालते की नाही. 12:30 अक्षता आणि जेवायला पण लई गर्दी आहे. अक्षता आता काय करायचं. आणि रुपेश जेवणार पण होता, पण जेवायला लई गर्दी आहे. व्हेज नॉनव्हेज माणूस आहे, आम्ही दोघं व्हेज माणूस. मूड ऑफ झालाय आम्ही काय जेवणार. मूड ऑफ झाला लई माझा. खूप मूड ऑफ झालेला आहे आता आता. रुपेशचा मूड फ्रेश करण्यासाठी आपण जरा आईस्क्रीम वगैरे खाऊ. चला केदार काहीतरी काम इतक्या दिवसांनी गावाकडे आलेला आहे. एवढा मोठा काहीतरी फायदा मिळालाच पाहिजे. बस अब मैं बोलता हूँ ताकि तुम चने के झाड़ पे मत चढ़ जाओ. विनायक एमसी काय म्हणते. एमसीए बाबा पेपर चालू आहे आता 8 तारखेपासून, त्यामुळे जरा स्टडी हा. विनायकचं फुल टू रॅगिंग. फुल टू विनायकची रॅगिंग होणार आहे आता. तरी फुल टू रॅगिंग करण्यासाठी हे पण उत्सुक आहेत. आमचं चालू झालेलं आहे. आम्ही इंटर्नशिपला आहे. रुपेशला इथं आपल्याला मागापासून जरा गार होईल का नाही. न्यूट्रल करूया जरा त्याला. ते पण तू देणार तर म्हटलं खूपच अधिक तो गारवणार आहे. विनायक कसं ओपन करायचं दाखवलं. विनायक ओपन कसं करायचं सांग. मला ओपन करण्यात मी एवढं अनबॉक्सिंग विनायकची खुशी बघू शकता चेहऱ्यावरती. खुशी देख रे हो लोंडेची. खुशी देख रे हो. तुम्ही कॉर्नर बघू शकता. विनायक एवढं खुश. अरे भावा तू दिले. देखो सचो यहाँ एक छोटा सा ब्रेक ले. पोहा जायचं का नाही मग. नुसतं मोठं बोल नको बाळा. तर फायनली मी घरी पोचलो. आशा करू तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल. तर बाकी लग्नाला अशीच मज्जा येते. जेव्हा मी इथं कोल्हापूरमध्ये होतो तेव्हा बरेचसे कार्यक्रम अटेंड केले आम्ही 3 मित्रांनी. बाकी पहिला पण गावात भरपूर लग्न व्हायची. बरेच जण म्हणजे सगळे आपापल्या दारातच लग्न जरी करायचे. पण आता पूर्ण म्हणजे जास्त आता दारात लग्न खूप कमी होतात. सगळे जास्त हॉललाच लग्न होतात. आणि वरात वगैरे तर विशेष बंद केला आता लोकांनी. पहिला वरात वगैरे म्हणजे 2-2, 3-3 वाजेपर्यंत वरात चालायच्या. पण अच्छा आता वरातचं फेडच पूर्ण बंद झाले. मोबाईलमुळे बरीचशी लोक फक्त मनाने जवळ आले असले तरी पण फिजिकली कोण जवळ आले नाही. की असं गावाला लग्न वगैरे असेल किंवा बाकीचे मित्र वगैरे भेटल्यावर, बाकीचे लोक वगैरे भेटल्यावर भारी वाटते. परत कधी लग्नाला येईल काही सांगू शकत नाही. कोणाचं आता पाहुण्यांच्यात असेल तरच येईल, नाहीतर मग बघू. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ चला लाईक करतो, चॅनल पर्यंत सबस्क्राईब करतो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय.